बाबा ए वैभव भाई मित्र परिवार बाबा जादू. तर नमस्कार सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी माझे मित्र आम्ही सर्व झालो जत्रेला, आयपाची जत्रेला. कारण आयपाची जत्रा म्हणजे आमच्याकडे खूप फेवरेट आहे लहानपणापासून. आणि खूप उशीर पण झाला मित्रांनो. चला तर आपण निघूया, पण तुम्ही तसे ब्लॉगिंग कंट्रोल राहा, कुठं जाऊ नका. चला तर आपण निघूया. चला तर मित्रांनो सर्वजण आता आलेले आहेत आणि जाम उशीर झाला माझ्यामुळे ना. लेट तुम्ही गेले. हा माहिती आहे भाई, सॉरी भाई, लेट माझ्यामुळे झालं. तुम्हाला बोललो ना मी, जाम लेट झालं. 10 मिनिटाचे 5 मिनिटं झाले. 10 मिनिटाचं नाही, अर्धा तास झाला. तू काय करत होता अर्धा तास भर? अरे थोडा मेकअप करत होतो जरा, मेकअप करत होता. पावडर लावतो जरा. ब्लॉगर आहे भाई, मेकअप बिकअप. 2 दिवसाचा मेकअपचा कोर्स आहे. जा. अरे पावडर लावायचा कोर्स करायचा बोलतो. नाही नाही, त्याला मेकअप करायला लागतो. तुला काय तू कर ना आपल्या केसामध्ये शांती. भाई बाल पे जाने के नहीं है भाई, जैसे पोपट लाल में छाते के आने के नहीं, ऐसे वो बाल पे जाने के नहीं बोलता है. तर काय बोलत आपण बोलतो की माझ्या आपण चाललोय आयपॉल चाललोय जत्रेला. त्यांना बोललो मी आयपॉल चाललोय, तुम्हाला माहितीये मी आयपॉल चाललोय. मग भाई आपण घरातून सांगून निघतो घरी कुठे चाललोय, तुम्हाला सांगितलं मी कुठे चाललोय. मला बोलला 2 मिनिटं. आणि आता आयपॉल मस्त फटाके फुटणार आहेत. फटाके बघू पुरा काय म्हणतात तो सर्कल जो आहे ना, तिथे दरवर्षी एवढे मस्त फटाके फुटतात ना. म्हणजे कोण आहे भाई तो आला, स्कॉर्पिओ मागून टच करून गेला. आपला मित्र दे, जाऊ दे. आता आम्ही चाललो आयपॉल. भाई दाखव ना, तू पब्लिक येते ना आपण जातोय. हा ना, हे बघा सगळे ऑन. पब्लिक येते तेव्हा आम्ही जातोय. सर्व जेवून आले घरातून. मी नाही जेवलो. मी पण नाही जेवलो. मी नाही जेवलो. तू जेवला? कोण जेवलं नाही? हे पोरगा जेवण सोडणार नाही तुम्हाला वाटतं? जेवण नाही सोडला, जेवलो नाही, सोडला नाही मी जेवण. अरे सोडला नाही, जेवलं नाही, एकच झालं ना. नाही जेवले असं नाही, जेवले. तिथं भंडारा नाही पण. हा भंडार नाही. याने लास्ट टाइम माहिती तुम्हाला काय केलं? मित्राचा बर्थडे होता त्याच्या. फुल पैसा वसूल.com 50 रुपये का फटक्यात वसूल केलेले. 100 रुपये. 100 रुपये बेकार जेवला होता. 100 रुपये आलता का? आणि आता तो सर्व नवीन डिश मंचुरियन म्हणून जरा एक्साइट झालाय. पालखीचा पण ब्लॉग आहे. हा मित्रांनो, उद्या मग आपला ब्लॉग येतोय. आपली आई एकविराची पालखी मोनेगावतून चाललेली आहे. उद्या मध्ये आता ब्लॉग करणार आहे. तुम्ही एक्साइट आहो ब्लॉग बघायला. तर आता चला, आता सर्व हा मोरे ना पुण्याला होता. पुण्याला का 9 वाजता होता. 9:15 हे पुण्याला होतं. जरा हाडकाम चालू व्हायचा. ऍज अ मॅनेजर पोस्टला येतो आता. स्कॉर्पिओ म्हणून तो नवीन टेक्नॉलॉजी काढतो तो. नको त्या महिना खूप मोठा घेऊ आपण. हे फक्त ट्रेलर पिक्चर दाखवतो मला आतमध्ये जाता मी. शरो त्याच प्रकारे आपला बिन पार्टनर भेटलेला आहे. बॉडी वाडी आपला तो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. माहिती आहे. आपल्या सबस्क्रायबर मित्रांनो भेटलेले आहेत. ए भाई दुसऱ्या लावला आणि इंजिन लावला नाही आता वैभव पुढे लावला इंजिन. कडवीला एकदा पालखीमध्ये बघितलेला. जेवून आता चालत चालत बाहेरच्या होती आले. तो आता आयटम होते खायला. कोणता आयटम खाऊ तर काय तुम्ही बघू शकता आम्हाला रिटर्न कॅनेडाचा माणूस कॅनेडाचा माणूस आहे तो. त्याला जमत नाही इकडे तिकडे फिरायला कॅनेडामध्ये. तो आज आपल्या इकडे फिरतोय नाही. एवढा लांबून तो जत्रेसाठी आलेला, एवढं प्रेम जत्रेवरती. भाई कॅनेडाचा माणूस सिस्टम फाड देंगे. त्याचा खूप प्रेम आहे जत्रेवरती. तो एवढा लांबून आलेला प्रवास करून. चल भाई आता भाई आपल्याला दर्शन घ्यायचंय. हा दर्शन मग घ्यायचं अजून. चला हा बोला भाई. तर आता वेळ आता आलेली आहे चपला लपवण्याची. कारण VIP पास वाल्यांकडे पण चपला असतात.
व्हीआयपी लोकांच्या पण चप्पल सोडतात. आता आम्ही चप्पल शोधले, गाडी शोधतात. हे वैभव, कारण मित्रांनो व्हीआयपी असलं तरी पण चप्पलला गायब होणार, कारण चप्पल गायब करणारी टोळी आहे इथं, चप्पल गायब करणारे. आणि तुम्ही पण अशा ठिकाणी कुठे आला जत्रे बित्रेला तर मित्रांनो चप्पल काढायची असेल तर चप्पल एका साईडला डावा तुम्ही. आम्ही जागा शोधते आता चप्पल शोधायला. चप्पल काय झालं तर बिना चप्पल घरपर्यंत आला आता. हे भावा चांगली जागा पो बाबा बाबा आता जुगाड आहे आमचा काढला. माझी चप्पल ठेव ना भाई मेन मात्र चप्पल राहिली भाई. अरे मग आपली ब्लॉगर चप्पल हळू तर काय भाई, काय नाही ब्लॉगर घेऊ शकतो आमच्या आता व्हीआयपी दर्शन घेऊ. चला व्हीआयपी, चलो व्हीआयपी गेस्ट. हे जय भाई फोन ठेव ना जरा, नुसता फोन हा घरी पण हा ऐकत नाही. चार्जर व्हायचा क्लास चार्जिंग करून तर मित्रांनो आमचं व्हीआयपी दर्शन झालं मस्तपैकी आणि एकदम जवळून दर्शन झालं आमचं. लोक लाईनीत उभे आहेत भरपूर, 1 तास झाले. आम्ही व्हीआयपी दर्शन घेतलेलं मस्तपैकी. आणि आमचा एक पार्टनर गेला प्रसाद खायला, गेला तो अचानक काय झाला म्हणजे आम्ही शोधतो कुठे गेला बघतो त्या प्रसाद खातो इकडे. जाऊ त्याला खाऊ दे प्रसाद. मस्त दर्शन झालं, एकदम डायरेक्ट कांतासारखा सीन आठवला, एकदम मस्त सीन झाला, भारी एकदम खूप छान. मित्रांनो जवळून पाहिलं तर खूप छान वाटतं. काय एकदम भारी. काय बोलतो मोरे भाई, लय भारी दर्शन, लय भारी झालं आपल्याला. आपण लहानपणापासून आयपा जत्रेला होतो. आपण पुण्यावरून आलोय का? पुण्यावरून त्याला बोलवलं आम्ही डायरेक्ट. आणि आम्ही आयपा जत्रा लहानपणापासून मित्रांनो येतोय, पहिलीपासून येतो. आता आम्हाला 12-13 वर्ष आले ते आम्ही आयपा येतोय. पहिले मम्मी पप्पा सोबत यायचो, आता आम्ही स्वतः यायला आता. अजून पाहण्यामध्ये मजा करायची बाकी आहे. हा थोडी दर्शन घ्यायचं, मग आता मस्ती करायची. हा मग मजा करू, वेगवेगळं खायला पण यायचं, टेस्ट करू सगळं. हा कारण जेवून तर आलो ना पैसे वसूल करायचे पुन्हा. 500 रुपये दिली अख्खी संपवायची. प्रसाद चालतो हा इथं, याला शोधतोय गावभर कुठे गेला, इथं प्रसाद चालतोय भाई. काय रे भाई अचानक काय झालं तू? आला आम्हाला विचारतो बिना काय माहिती प्रसादाची किंमत तुम्हाला नाही माहिती आता. अरे भाई आम्ही पाय पडत होतो. पाय पाडायचं नाही, पहिले प्रसादाला लक्ष असते आता. असा विषय याचा म्हणजे आम्हाला पाय नाही पडायचा, पहिले प्रसाद घ्यायचे आम्हाला. काय काय नाही काय रे आपण बॉन्सर आणलो का नाही, काय झालं जे आपला काय करतो पेमेंट नको उरलं जात. आपण सगळे बाउन्सर, आपल्याला बाउन्सरची गरज. हो ते तर आहे. बघा पूर्ण प्रसाद घ्यायचा झाला त्याच्यावर जाती आला घरचा का सगळ्यांना भेटलं पाहिजे. भाईने मग कसं आणले यांच्या बाबा किती कौन है ये लोग, कहां से आते हैं? बाईची 5वी वेळ 5वी अरे तो पहिला नवरा आहे त्याला नेत नाही कुठं माहिती आहे मी. तो जायचा प्रसाद घ्यायचा मागवतो काय रे मुले. हा बरोबर आहे, मागवण्याला घेऊन गेलो. अरे आम्ही घेणार नव्हतो पण घ्यायला लागलं मित्र आहे म्हणून. हा ना म्हणून घ्यायला लागला आम्हाला. चला फटाके बघू आता. आता त्याला फटाके बघायचे, त्या फटाके बघायला आम्ही चालू आलो. त्याचं पोट भरल्याचे लोक इथून निघणार ना आता पुण्याच्या वेळेस झोड मध्ये. काय दिवसात पागल झालेला आहे, पाय तुटलाय. आणि आपला माझा मित्र आहे तो.
बाबा ए वैभव भाई मित्र बरी मित्रांनो पाहू शकता फटाके फुल रेडी आहे फटाक्याचा फोडायला. तर मित्रांनो वैभव फोनवरती बोलतोय VIP गेस्ट, त्याला सर्व टीम्स भेटलेल्या आहेत फटाक्याचे फोडणार काय होतं त्या संदर्भात तो बोलतोय. आता काय किती वेळ बोलतोय काय माहिती भाई, त्याच्यामध्ये VIP दर्शन भेटले आम्हाला. काय रे भाई किती वाजता फटाके फुटणार त्या कोणाला तुला 5 मिनिटं फटाके फुटणार होता. आता लांब जायला सांगितलं आपल्याला, ते उठतील ना. हा कारण ते हा मध्ये मध्ये त्यांनी काय केलं, माळ पण लावले आणि ऑटोमॉब पण लावले. वरचे शॉट पण आहे, सगळे वरचे शॉट लावले प्रत्येक खांब्याला वरचे शॉट. आणि लेफ्ट राईट पूर्ण माळ फटाक्याने भरलेले. एवढा भारी दृश्य आहे ना. आता तुम्ही आता बघा ब्लॉग मध्ये आता आपल्याला ब्लॉग मध्ये बोल धमाल करणार आपण आता पुढे जाऊन आपण तिथे गेला. त्यांनी फटाक्याचा आणले खिशामध्ये टाकून बाईने आधी आणले तिथून डायरेक्ट त्या 4-5 घेऊन त्याने गर्दीचा फायदा घेऊन फटाके दोन टाकले आणि खिशामध्ये टाकले. 2 सुतळे बॉम्ब मला वाटतं याला दाखव हा बघा तसा पुरा जसा डायरेक्ट इकडे केला. मांजर कशी दूध पिताना तिला वाटतं कोण बघत नाही आम्हाला. मांजर टाकला बघतो. कुठे न्यायचं लायकीचं नाही दादा. तुम्ही दत्त जयंतीचा ब्लॉग बघितला असेल, तिथं असं जेवत होता. इथं पण आता प्रसाद खाल्ले, प्रसाद खाऊन पोट नाही भरला, इथं आठवण पण घ्यायला आला. दोन एक कधी खिशा टाकले काय माहिती. त्याने गर्दीचा फायदा घेऊन की फटाक्याचा फायदा केला त्याने त्याला दुसऱ्या. काय ऐकत नाही ए भाई. कुठं बाबा ए इकडे गेला तर त्याला. चला ए ऐक ए पकड पकड ए अरे ब्लॉक मध्ये काय करतोय ऐकत इकडे गेल्याच. ए चला आतमध्ये नाही घेणार ते लोक. विचारते ना त्यांना. ए बाबा तो तुला आत नाही घेणार भाई, पहिला अंकल लहानपर्यंत आहे तो. मित्रांनो त्याला ह्याच्यामध्ये खेळायचा दिशांना ट्राय करता काय तो घेणार नाही बघ. विचारू मग त्याला एकदा. अरे ऐक तो आत तुला घेणार नाही मी अंक. पुढच्या वर्षी तुझी पोरे हा ना व्हायला की नाही. काय बोलत तुला आपण गेलो खूप छोटा पोरगा आहे, एवढं छोटं पोरं आमच्या इथे चालत नाही ना. नको बोलतो त्याला पहिले बोललो आज जाऊ नको, ऐकत नव्हता. माझी इच्छा होती खेळायची, पण त्याने इच्छा मोडली. आता भैया बोला याला नाही घेत आणि योग गेला ना तो फुगा फोडून टाकतो. मी त्या भैयाला बोललो तुझी हवा कमी झाली पण येतं तरी ऐकत. अवस्था आपण घे बाबा जादू मित्रांनो सर्व मित्र बरे आता भेटेल आम्हाला. भावानं काय बोलतो एकदम मजा आली. तुम्हाला यावर्षी येता नाही आला इकडं पुण्या कोळीवाड्यामध्ये आपला अयप्पा हा दरवर्षी भरतो. तुम्हाला यायचं असेल तर पुढच्या वर्षी नक्की या. तुम्हाला ब्लॉगच्या मागे मी निवडून देतो. विचार केला असेल काय असेल काय घ्या वडापाव. वडापाव गरम गरम तुला पाडतो काय अंकल पाडतो कैसे आहे. अच्छा याच प्रकारे वैभव आपल्याला पार्टी आहे पाळदोची. वैभव स्पॉन्सर आहे मोबाईल आहे ना.
वैभव येतो कसं थांबायचं फोन? वैभव येतो. तर याच प्रकारे अंकाची भांडणं झालेली पाहू शकतो मित्रांनो. अभी मजा आएगा ना भिड़ो. याच प्रकारे अंकल स्पर्धा बनणार आहे. देतो ना मी खाना पाइनएप्पल फ्लेवर मागतो. हा ना खा ना भाई. अंकल कौन सा था फ्लेवर जोर से बोलो जरा. और पाइनएप्पल नहीं है बटर स्कॉच बेटर है. या पाडव्या तयारी चालू आहे मस्त की वैभव शेट कडून पार्टी आहे आता. ये बटर स्कॉचच खाऊ. ये तुला रे बटर स्कॉच मला बटर तू जे घेशील चहा बटर बरोबर चहा कुठं घ्यायचा हे बाबा हे पुऱ्याने म्हणून आहे ना बाहेर आणत नाही मी. फ्रेश अभी आएगा मजा आइसक्रीम. अभी आएगा क्वांटिटी. अरे इसके अरे बाबू क्वांटिटी छोटी है. अंकल क्या है. हमने येईल थांबार तुम्ही घबराया. टाका भरून टाका. अंकल बळके डालो जरा. ये आत में एवढा माल लापले. हे झालं. अंकल क्या है अंकल. ये घाबरे. कितने का है भाड़ा? आप 30 से फुल कशा. 30 वाला दे दो दो. याला लागले भूक पाडव्याची. हे का पाडव्याचं पाडव्याची मजा घेतात सर्वजण. आणि कसा लागतो सांगा जरा पाडव्याचा. बरोबर आहे. माझा आवडता वडापाव आहे. विषय भाई काय बघतच नाही भाई. मुंबईचा वडापाव मुंबईचा. हे डायट चालले त्याला वडापाव द्यायचा नाही आपल्याला. आपणच खाणार आहे. तू बघेल फक्त आमच्याकडे फक्त बघेल तर आम्ही वडापाव खातो. पाय घेऊ मस्त आता. प्रकारे पेटपूजा झालेली आहे मस्त की. मला काय खायला घेऊन देत नाही. आईस्क्रीम खायचं होतं याला बोल नको घेऊ. कुत्रे मसाला जायचं आपलं तेव्हा घेऊ ना आपण. तेव्हा घेऊ ना बोल आता कशाला बोल ना भाई. हे ते घ्यायचं तुला. नाही पेटपूजा आमची झाली पण दुसरी काय झाली नाही. त्याला अजून खायचं आहे. त्याला बोललो बाहेर तो आपण खाऊ. इथे कसं आहे प्रॉपर खाय. भांडी घासायची होती आपल्याला पावरफुल. अरे तसं नाही इथे प्रॉपर खायला नाही भेटत रे. सगळे धक्का फुक्का मध्ये मध्ये. खाल्ला ना गेला पोटानच गेला ना. अरे गेला मग तुला चुकून नाकात बिकात घातला का नाही ना. हे बघा खाल्ला मी नाही. क्वालिटी नाही भेटली मला पण. खाल्ला मी क्वालिटी नाही भेटली. फालुदावाला बोलत असेल याला खुर्ची बिर्ची आणून देऊ काय बसायला आता. थोडीची नको रे भाई. एवढं मोठं नाही भाई. Sponsor आमचा कोण होता? वैभव होता स्पॉन्सर आमचा. तर सर्व पैसे वैभवने खर्च केले. थँक्यू सो मच वैभव. पगार खर्च केले. पगार मला भाई. विसरू शकत नाही माझ्या डोळ्यात पैसे उठून आले पाहिजे. उठून आले. माझ्या डोळ्यात बिझनेस आहे आपला. हा बिझनेस आहे भाईचा. माझ्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात ते. कारण की वैभवने खूप खर्च केले. मला कंट्रोल नाही होत होतं पण मी कंट्रोल करता अजून तो खायला घेणार आहे. आम्हाला घेणार आहे ना. काय घेणार भाई. भाई चांगलं काहीतरी घे जरा. चायनीज काय बोलतो चायनीज बसू डायरेक्ट आम्हाला. आमचं पोट भरून जाईल पुरा. फास्ट फूड नाही खायचं आता. बापू मानव घेते का. मी तुम्हाला खायला घालू मग माझा डायट चालू मी काय खाऊ. आपण खाऊ ना. आपण कुठे नाही ड्राय फ्रूट वाला आपण काहीतरी खाऊ ना. चला जरा काय माग खायचा पण चांगला खायचा. क्वालिटी घ्यायचं काय. क्वालिटी तू क्वालिटी क्वांटिटी नसली चालेल. अरे पण तुझ्या फाडव्यावर क्वांटिटी नव्हती. तू बोल फाडव्या आता बोला क्वालिटी नव्हती काय भाई. असतं माहिती का मला नाही माहिती काय असतं. ते लोक लांब लांबून येतात स्टॉल लावायला. हा ते पण आहे. त्यांचा पण जरा आदर करायला पाहिजे ना आपण. हे नका रे मारू. फारची टेस्ट होती. हा टेस्ट होती पण क्वांटिटी नव्हती पण बरं आपल्याला. चला आता इथून निघतो. पहिले आम्ही काय इथं जाम गर्दी वाढत चाललेली आहे. आणि आता शेवटचा दिवस आहे. हा का भावा चल. हे मित्र सर्व मित्र आमचे भेटतात आम्हाला. मित्रपरिवार खूप मित्रपरिवार भेटले. या बाईने फटाके काय केलं. शेवटी फटाके फेकून दिला. पेट्रोलच नाही काय रे. मी फोन करून सांगितलं भाई फटाके काय बदल लवकर पेटून द्या. तो फटाके घेऊन तिथून निघाला पण त्याने फटाके फोडले नाही. डायरेक्ट फेकून दिले त्याने. कारण माझी चुकून दिलं फटाके फोडवलं त्याला. चला पहिले इथून बाहेर निघू आपण. मित्रांनो आम्ही आता मस्त की जत्रा फिरून आलोय. खूप मजा आली मित्रांनो जत्रेला. आणि लहानपणा नुसतं टाइमपास करतो. कुठं जायचं टाइमपास करतो. तर बिचारा पाणी वेळ होता. त्यांनी पाणी पिऊन त्याला पिऊन दिलं मित्र आयपा जत्रेला.
आणि खूप गर्दी असते, कारण पहिल्या दिवशी एवढी नसते बस एक दुसऱ्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी खूप मजा असते मित्रांनो. आणि पेट पूजा पण झालेली. स्पॉन्सर आमचा वैभव आहे आणि तो जिथे टाइमपास करतो तिकीट काउंटर जाऊ त्याकडे टाइमपास करतो. तो टाइमपास एक नंबर होतो. कॉमेडी मॅन आपला तो दुशान भाई प्लॅटफॉर्मला आलाय. अरे बाबा पण हे टाइमपास होतो माझ्या नुसतं. आणि मित्रांनो जर का हा चष्मा माझा कसा वाटतो मला कमेंट नक्की सांगा. कारण व्हाईट गोल्ड घातला आहे, काय नाही टेम्परेचर चष्मा लागला मला, सगळा साधा घातला चष्मा मी. आणि दिसताना आलेलं आहे काही काय चालता येत ना भाई. हा भाई आपला कबड्डी प्लेअर आहे भाई, जो कबड्डी प्लेअर आहे. आणि मी काय बोलतो 6 दिवसात मॅच आहे उद्या आपली कबड्डी चालली आहे. ऐक ना रे, अशा पोरांना आम्ही खेळायला घेत नाही. आहे मला तब्येतीवर नाही द्यायचा. हा का मी काय बोलतो ऐक ना दुशान इकडे जरा. उद्या आपली आई माऊलीची परीक्षा चालली आहे मोन्या गावातून. तर मी दुशान आणि आम्ही तिघं जाणार आहे. उद्या तुम्ही ब्लॉग कडे उसू नका, उद्या ब्लॉग आम्ही करणार आहे. तर आम्ही निघतो ना आता, ट्रेनचा आवाज येतो नुसता यार. चला मित्रांनो, मला आजचा ब्लॉग कसा वाटतं कमेंट नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नक्की करा. ते सबस्क्राईब करा. जरा बोर्ड बोलतो समजून घ्या. सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.